हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे, सो त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग बनवतोय. हां, लास्ट एक बड्डेचा पण ब्लॉग टाकला होता मी लास्ट इयर. तर आत्ता आम्ही चाललो आहे गिफ्ट घ्यायला. तर तुम्ही गेस करा काय गिफ्ट असेल. करा तुम्ही दोघी. वॉशिंग मशीन. हां, तर वॉशिंग मशीन घ्यायला चाललो आहे. पण आम्ही लास्ट टाइम हे केलेलं तर त्याचा ब्लॉग आहे अजून पण, तुम्ही चेक करून बघू शकता. तो तर खूप छान ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग आहे. हां, फर्स्ट ब्लॉग आहे. सो आम्ही आता निघालो वॉशिंग मशीन घ्यायला. ते तुम्ही बघा, पूर्ण ब्लॉग बघा, चेक करा. घेतोय, कशी घेतोय, काय घेतोय, कशी घेतोय. पाणी पुन्हा विचारत होती पाणी कुठून. वॉशिंग मशीनचे फोटो आले आम्हाला की एवढे एवढे वॉशिंग मशीन म्हणजे आहेत असे छान छान. तर पूनम विचारते की पाण्याची पाईप कुठे, पाणी कुठून जाणार. ऑब्व्हियसली यार पाठीमागे असेल, साईडला आणि कुणाकुणाचं साईडला पण असतं. वैभव म्हटलं तोंडात साईडला असेल ना, मग पुढे थोडी असणार आहे. वैभव मला वरून तुझ्या तोंडात साईडला की मागे असं. ते फक्त बोलायचं राहून गेलं साईडला का मागे. आता प्रश्न होता का तो विचारायचा. तिच्यासाठी होता प्रश्न. बाबा सगळं माहित पाहिजे बा आपल्याला. आपण जे गोष्ट घेतोय त्या बाबतीत तरी मला माहित होतं बाबा सगळं. चालवायलाच येत नाही आम्हाला वॉशिंग मशीन. तो विषय अलग आहे. आणि मिडल क्लास फॅमिलीतले लोक. आम्ही हाताने कपडे धुतो. सिरियस की बाबा आम्ही मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. आम्ही मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. तर आम्ही हे सगळं स्टार्ट शून्यातून केलंय अक्षरशः. आता तुम्ही मला गाडीतनं फिरताय हे ते, तर असं एवढं की आम्ही स्टार्ट तर मिडल क्लास फॅमिलीतूनच केलंय. तर तिथून वरती स्टार्ट आम्ही कॅबनी फिरत होतो, नंतर टू व्हीलर वरती आलो, आता फोर व्हीलर वरती आलोय. हा, तर आम्ही सगळं शून्यातून विश्व निर्माण केले. तर जळणारे बोलत राहतील बाबा की काय मेहनतचा पैसा गाडीतनं फिरतात. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की रील्स वरती म्हणजे काय टाइमपास आहे वगैरे, पण असं काही नाही. तिथून इन्कम पण आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित साईड असं काहीतरी करून ठेवलंय की बाबा साईड बाय साईड बी आमचं आहे. नॉर्मल बिझनेस आम्हाला आता कधीतरी मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते पण रिव्हील करेन बिझनेसच्या रिलेटेड. तर आम्हाला करायचंच नाही, नजर लागलो कोणाची तरी. पण जळक्यांची नाही, माझ्यावर प्रेम करणारे पण खूप आहेत, पण जळणारे पण खूप आहेत त्याच्यामुळे. बट मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बिझनेसचा पण रिव्हील करेन. आणि प्लस इंस्टाग्राममुळे मी आहे बाबा की लोक माझ्यावर प्रेम करतात, मला ओळखतात, तेजताई म्हणतात. खूप छान वाटतं मला. तुम्ही आहात म्हणून मला खूप छान वाटतं. तसं तर तुमच्या सपोर्टमुळेच पुढे चाललं. हा, तुमचं प्रेम आहे, तुम्ही आहात. काही लोक आहेत जज करणारे, पण त्यांचं आमचं काही घेणं देणंच येत नाही, कधी आम्ही विचारच नाही केला तसं. तर मला फरकच नाही पडत. आणि असायला हवीत, बोलणारी लोक असायला हवीत, त्याशिवाय आपण समोर पुढे जात नाही. तर लोकांना आहे की यार या अशा म्हणजे नाही काय मोठीपणा करतात हे. पण आम्ही खरंच मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो. पण राहणीमान आम्ही केले, म्हणजे केले आम्ही ते केलं, स्वतः केले बाबा. आमची मेहनत आहे त्याच्यामध्ये. आम्ही जे आहे आता, फोर व्हीलर आहे, टू व्हीलर आहे, काही असेल त्याला आमची मेहनत आहे. त्यात गावाकडे आहेत माझ्यावर प्रेम करणारे, आमच्या शेजार पाजारचे आहेत बाबा की ते बोलतात की सोनू इथपर्यंत गेली वगैरे. पण खूप लोक अशी पण आहेत की काय यार रील्स करत्या, व्हिडिओ करत्या. बाबा तुम्ही म्हणजे आता बोलू नये, पण जेवढं कमवता तेवढं तर कमवतेच मी. आणि तेवढं माझं मी स्वतःच्या जीवावर शौक पूर्ण करते. आणि त्यामुळे मला हेल्प बोलणाऱ्या लोकांचा काही सुद्धा फरक पडत नाही. आपल्या बाबतीत रूमर्स म्हणजे काही आहे आमची अशी फील्ड की चार लोकांना भेटावं लागतं, बोलावं लागतं. बट असं नाहीये. माझ्या कोणत्याही व्हिडिओत बघा तुम्ही, युट्यूबच्या ब्लॉग मध्ये पण बघा, माझे 2च मित्र आहेत, त्यांच्या बरोबर असते मी. म्हणजे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये ह्या 2 मैत्रिणी आहेत, बाकी मी कोणासोबत असते. त्यामुळे असे आहे. आणि असं आहे की आम्ही 5 जण सोडली तर आम्हाला कोण लागत नाही पहिली गोष्ट. हा, बाहेर आहेत असे की नॉर्मल लिमिटेड फ्रेंड्स आहेत, ते बोलायला लागतात. माणूस आहे, माणसाजवळच बोलायला येणार. काय काय उठत असत त्याच्याकडे शेजार पाजारची म्हणजे लांबची, एके वेळी एका ताटात खाणारी, ती पण आहेत बाबा की फालतू बोलणारी. आमच्या डोक्यात हा विषय नसतो कधी म्हणा, पण आज निघालाय टॉपिक म्हणून बोललो की बाबा आम्ही लक्ष पण नाही देत तसल्या लोकांकडे. आता तर आपण मेन टॉपिक वर येऊया, मम्माचा बर्थडे. हा, की बाबा आपण बर्थडे करायला चाललोय, नाही आपण गिफ्ट आणायला चाललोय. ए मस्त दिसते ना सोनी बघी. माझं हायलाइट कसं दिसतंय, हे मस्त दिसते. बरं जाऊ दे. हा चला मम्मीच्या बर्थडे. फुगी दिसते, फुगी नाही डाल सारखी दिसते बघ नीट.
अशी इथं ब्लश ब्लश लागल्यासारखं वाटतं बघ ना. जवळ येऊ दे मला. मला जवळ येऊ दे guys. तर गाईज आज पूनम दोडकेने स्टीम घेतले त्यामुळे ती गोरी दिसते. क्लिन्झिंग वगैरे चाललेलं सुट्टी नाही. पण असू द्यात आता काय पहिल्यांदा गेले आम्ही आमच्या घरात आम्ही 3च लोक आहे खरं तर माझ्या घरात. कारण माझ्या दीदीचं वगैरे लग्न झालंय आणि माझी जॉईंट फॅमिली आहे असं नाही. बट आमची गावातच 5 घर आहेत असं. कारण की पहिले सगळे माझे अंकल काका वगैरे जॉबला होते. कोणी पोलीस व कोणी नेव्हीत ऑफिसर वगैरे असं. मग रिटायरमेंट झाल्यानंतर मुंबईला राहणारे वगैरे गावाकडे आले. मग सगळ्यांची गावात जमीन आहे मग त्यामुळे सगळ्यांनी आपली आपली घरं बांधून ठेवले. बाकी अदरवाईज आम्ही सगळे सोबत असतो. काही कार्यक्रम असू देत जेवायचं झालं काहीही झालं तरी सोबत असतो. आणि आता मग आमच्या खालच्या घरी फक्त आम्ही 3घच असतो. मी मम्मी आणि पप्पा. आणि मी पण ही असते ही पण असते. ही कधीतरी असते. मॅडम खूप बिझी असतात. म्हणजे तुम्ही जेवढं बिझनेसमॅन पण एखादा बिझी नसेल एवढे पूनम दोडके बिझी असतात. किती कपडे बसतात? 14.1400. एवढं कसं काय? आता ते 7 किलोचे म्हणजे एवढं कसं काय म्हणजे 7 किलोचे डबल 14. आणि 3घच तर आहे घरी. मग तिघाचं लय झालं. तू दोघंच असते. आणि नाही ना आलं तिला बाहेर दगडावती की 1 रिनचा साबण घेऊन द्या. कुत्रे तुझे कपडे तिचे कपडे एवढे कार वैभव असलं बघ. गाईज ऐका ऐका वैभव तुम्हाला वाटतो ना चांगला चांगला असा बोलतो मला. त्याला कसं होतंय आपण पॅनलला प्रॉब्लेम आहे. टाटाच प्रोडक्ट आहे. वोल्टास कंपनी छान आहे पण ब्लॅक भारी वाटते ना. मशीनला 3 वर्ष बाकीच्या मशीनला एकच इथं वर्ष 3 वर्ष पूर्ण मशीनला प्लस मोटरला 12 वर्ष. छान वाटते ही मला आवडलं हे. हे वरचं छान आहे ना काचेचं? नाही ना 5 किलोच्या वर. का ग सोनी काय म्हटलं कुत्र्या? वॉटर प्युरिफाय वॉशिंग मशीन पेक्षा वॉटर प्युरिफायर. मग खुश होणार आमच्या दोघांना खुश होणार. आणि मला ओ सॉरी तुला काय खुश व्हायचे तू वॉशिंग मशीन तर दिलीस आम्ही वॉटर प्युरिफाय दिली. पैसा ही पैसा होगा. कॅश आहे सगळं. गाडी फक्त मला नक्की बसून द्या. मला लागलं गिफ्ट रॅप करताना आणि गिफ्ट रॅप पण केलं नाही. तुला लागलं म्हणून काढलं बाळा. बाकी काय नव्हतं आमचं. चांगला दिसतंय आता. काळा पडलाय तेवढा नक्की. पण तो का पडलाय नाही तो पडलाय काळा. अगं बाई आई जानू जानू आपल्या रूमचा फॅन बंद करून ये जा. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे. तरी माझी काकी आहे क्यूटशी. असंच का नाही काकी असं नसते. मग कसं फिरून यायचं गावात ना मग तिकडे लावायचं. लावलं की इकडे लावलं पुन्हा असं केलं नाही दुसरीकडे लावायचं असतं ना तेव्हा गावात फिरून यायचं असतं एक चक्कर मारून. करायचं असते. नवीन पद्धत आहे. मम्मीला गिफ्ट काय दिलं मग? विसरली मी. आहे ना मम्मीला बर्थडे गिफ्ट काय आम्ही आहे ना गिफ्ट कसं आम्ही एवढं गिफ्ट यार कसं तुम्ही असं म्हणू शकता गिफ्ट पाहिजे म्हणजे असं म्हणले ना अशी गिफ्ट पाहिजे. पप्पा कुठे गेले? पप्पा गेलेत मुंबईला. थांबा की सर मी चालले जावा सगळ्यांनी चारा
आले ग बाळा. मला चारलं नाही मम्मीने. छान दिसतंय छान दिसतंय. कसं खाते यार इकडं अंधार वाटतोय का मला. नाही नाही वैबान घेतले हे. मम्मी तुला छान वाटलं का गिफ्ट. ब्युटिफुल बनली. तुला तुझा पप्पांचं आणि दीपाचं तुझं काय भांडण झालं आणि रागात वॉशिंग मशीन वर राग काढतेस तर ती हळूच येणार तरी पण ती आपटणार नाही धप. करत नाहीस का. अच्छा अच्छा ठीक है. तुझं गिफ्ट खोल की. सॉरी तुझं गिफ्ट माहिती आहे माझं आहे गाईच. ह्याला नाही का काढायचं. कशाला काढायचं ठेव ना आपण त्याच्यावर ठेव. नाही नाचं गिफ्ट त्याला परत करायचं नाही तर ठेव करा तसं. त्याच्या काय खोलायची काय गरज. ही माझी आंटी आणि आंटी आली आहे गाव जेवण झालं. नको ना नाही मॅक्सी नाही. काय पण बघ मम्मी म्हणजे काय पण नको आहे का तुला. नेऊ का वर आपण नेऊया का वर लावूया का. ती बोलत होती ही कधी घेते वॉशिंग मशीन. जोरात बोल यार मम्मी. इतक्या हळूहळू बोलत्या सगळ्या जावा जावा सेम सेम दिसते. मला कानात बोलत्या म्हणलं जोरात बोल ना. ह्या दोन आहेत त्या आणि ही एक आहे सेम सेम दिसते का. जरा तिकडे जवळ उभी राहा ना. किती किलो. 84 झाली. होय ना. चालाय जाय नको मग असंच होतंय. काय खोटारडे रे घांगरच्या. कधी जाता झोपल्या. गप रे गप गप रे गप. पाटे 5ला जातो आम्ही चालाय कळलं का. किती पाटे 5 वाजता उठतेस का. कधी पण फक्त थोडा पुढे मी चालतो. आता ही तरी प्रूफ झाला चालून झाल्यावर 84 किलो वजन होतंय. आंटी तू किती वाजता जाते चालाय. मी 4 वाजता जाते. अरे वा 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 मम्मी तू कितीला जाते. 4 बघितलंय 5 वाजता जाते का. छान. अरे बर्थडे दिवशी तरी खरं बोला. आता खोटं कोण बोलतंय. सकाळी पाटे 5ला येऊन सगळे आम्ही खरं बोलतोय. काय काके तुझ्याच्यानं नाही झालं पण मी चांगलं केलं तिने राशी करते. का आंटी असं केलंस तू. सगळीकडे लावायचं असतं. ऐक ना मम्मी तू खूप वाचल्यास. जर केक कापताना आंटी असती तुझा मेकअपच होता. अजून केक बाकी आहे. आणू का बाहेर. काके तुला आवडलं का गिफ्ट. छान आहे की. असू दे मम्मी आजच बर्थडे आहे तुझा. पळून गेली का काकी. हा आताच जायचं लगेच 10-15 मिनिटात. चालेल काय तर बोला. कुठं दिसतोय काहीच. ते दिसतंय ते अंधारामुळे दिसत ना. तुला काय करायचंय तिकडे. तुम्ही बोला माझ्या व्हिडिओत. काय बोलत काय पण बोला. थांबाय ठमाई आहे का मी. नको. तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. हे लोक चालत आले तिकडून. तुला काय झालं नाही मला ओळखलं का. आंटी माझ्याबद्दल छान छान बोल ना. बाई बोल बाई कानाला छान आहे ना.
हे माझ्या पप्पांच्या मित्राचं आहे. आम्हाला फ्री देते ती पप्पा आल्या. नाही नाही आज नाही कपल बघा तर आम्ही जेवायला आलोय आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि आमचे पप्पा चाले नाहीत कारण आमचे पप्पा मुंबईला गेलेत. तुला काय बोलायचं तुझ्या नवऱ्याबद्दल? अगं त्यांना अचानकच काम निघालं त्यामुळे ते गेले मग अशीच मुंबईला. होय ना? हो ना. मग तुला काय वाटतं? जर असं वाईट वाटतं ना. हो ना पाहिजे होते ना सगळेच. हा ना घरात सगळे होते आणि बरोबर पप्पाच नव्हते. तर मग पप्पा ब्लॉगमध्ये कधी असेल कधी करायचं म्हटलं की गायबच असतात. पप्पांना आवडतं मी केलेलं पण त्यांना म्हणजे आवडत नाही माझ्या म्हणजे असं इंटरेस्ट नाही एवढा व्हिडिओत या आहे ते पण त्यांना मी केलेलं आवडतं. तुला आवडतं का माझ्या मागे तुम्ही पप्पा बोलता काय? नाही खरं का? नाही ना आवडतं. होय ना. किती वर्ष झाली लग्नाला? 27. होय ना. हेच का आमच्या घरात खुश? खरं का? मस्त आहे मजेत आहे. होय ना. नंतर तुझं असं असेल बाबा 27 वर्ष खरं नाही असं ब्लॉगमध्ये बोलत्या परत ऐन टाइमिंगला माझ्या पप्पांवर फायरिंग करत असते छोट्या छोट्या गोष्टीला. मग ते असतं तेवढं चालतं. घर आहे ना शेवटी फॅमिली आहे. हो ना. आणि माझं बाळ खूप छान आहे. हो ना. ब्युटिफुल आहे. मग चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या मुलीला फॉलो करा इंस्टावर. माझ्या मुलीला इंस्टावर फॉलो करा. ठीक आहे. थँक्स. हा माझ्या अंकलचा मुलगा आहे म्हणजे माझा भाऊ आहे. हेलो गाइस, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाव. चांगलं बोलला. मी बहीण म्हणून किती चांगली आहे सांग. ही बहीण म्हणून खूप चांगली आहे. फक्त पार्टी देत नाही. काय बोलतो? लय तुझा तारीफ नाही करणार बुरायला येत. हाय गाईज माझं नाव डिम्पल आहे. मला सगळे डिम्पल म्हणतात तिकडे. गाईज सगळे नाही माझी आई बोलती फक्त. सगळेच झाले डिम्पल. ऐक नाही कशा का तिचं नाव डिम्पल पाडलं पण डिम्पल तर मला आहे. तुला आहे का? नसतं नाव आहे. तर गाईज तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर तुम्हाला कसा वाटला बर्थडेचा ब्लॉग हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून कोणी यूट्यूबच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर शेअर पण करा नक्की. बाय. टेक केअर. नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.